नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पेण तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। पेणमधील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह वय वर्ष 40 राहणार वडखळ नाका यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे। मृत धर्मेंद्र कुशवाह हा वडखळ येथील सावली लॉजमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता। याच लॉजमध्ये रूम नंबर 115 मध्ये धर्मेंद्र कुशवाहचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला। दिनांक 6 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजता ते 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान ही हत्या झाल्याचं समोर आलंय। धक्कादायक आणि हादरवून टाकणारी बाब म्हणजे लॉज व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह याचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने पहिले गळा कापला, मग त्याचं गुप्तांग कापून त्याच्या डोळ्यावर ठेवण्यात आले। या गंभीर प्रकाराने घटनेचं गूढ वाढलंय। या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। गुप्तांग कापलेल्या अवस्थेत धर्मेंद्र कुशवाहाचं शव पाहून पोलीस देखील चक्रावून गेले। याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक याबाबत कसून तपास करत आहेत। मात्र हत्या करून मारेकऱ्याने इतक्या क्रूररित्या मृतदेहाचं विद्रुपीकरण का केलं? अतिशय थंड डोक्यानं प्लॅन करून हा मर्डर करण्यात आलाय का? या विचित्र हत्येमागचा उद्देश काय असेल याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।